नागपुरात आता युद्धाचे जे परिणाम आहेत ते दिसू लागलेले आहे। खरं तर अनेक ठिकाणी सिलेंडर मिळत नाही, त्यामुळे पर्याय काय असावा, तर त्याला पर्याय म्हणून आपण पाहू शकतो या ठिकाणी कोळसा जो आहे, लाकडी कोळसा त्याचा वापर केला जातो आहे, लाकडांचा वापर केला जात आहे, गुटख्यांचा वापर केला जात आहे। खरं तर याचे दर सध्या वाढलेले नाही, कारण की मागणी मात्र जी आहे ती जवळजवळ 50% वाढली आहे असं सांगितलं जात आहे। त्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये पुढच्या काळात कोळशाचे दर काय राहील हे सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। पण सध्या तरी कोळशाची मागणी जी आहे ती 50% वाढली असल्याचं सांगितलं जात आहे। मात्र पूर्वी कोळसा नेणारे कोण होते, पूर्वी लाकडं नेणारे कोण होते आणि आताचे नवीन ग्राहक कोण आहे हे सगळं आपण जाणून घेणार आहे। आपल्यासोबत ज्योती कोल इंडस्ट्रीचे जे आहे ते मालक आहे, आपल्याकडून त्यांच्याकडून जाणून घेऊ का काय नेमका परिणाम झालेला आहे या व्यवसायावर, काय वाटते, काय रेट वाढलेले आहे की काय परिस्थिती आहे? रेट अभी कुछ बढ़े नहीं है क्योंकि हमारे पास पुराना स्टॉक था। अभी नया स्टॉक आने का है, उससे फिर रेट शायद बढ़ सकते। अभी तो रेट कुछ इतने बड़े नहीं है। क्या डिमांड बढ़ गई है? हाँ, डिमांड बढ़ गई है। कितनी बढ़ी है? डिमांड 50% से बढ़ गई है। और जो होटल वाले हैं वो लोग सब चूल्हे पे आ गए, तो वो चूल्हे पे ही खाना बना रहे, इसकी वजह से डिमांड थोड़ी बढ़ गई है। और कैटरिंग वालों की वजह से ज़्यादा डिमांड बढ़ गई। नक्कीच हॉटेल आणि कॅटरिंगचा व्यवसाय करणारे जे लोक होते त्यांची आता कुठेतरी मागणी वाढली आहे, त्यामुळे हे सगळे वाढले। आपले मॅनेजर आपण सविस्तर त्यांच्याकडून जाणून घेऊ की पूर्वी नेणारे लोक कोण होते, आता कोण नेत आहे, त्यांची क्वांटिटी काय असते, तुमच्याकडे काय व्यवस्था असते? याचं असं आहे की पूर्वी जे लोक नेणारे जे होते घरगुती, जसं प्रेसवाले, छोट्याचे चहाची टपरीवाले किंवा घरगुती शेगडीमध्ये वगैरे जे थोडंसं पाणी वगैरे गरम करायचं, अशा प्रकारचे कस्टमर होते। पण अचानक ही कंडिशन झाल्यामुळं याच्यामध्ये विशेष करून म्हणजे मोठे हॉटेलवाले, कॅटरिंगवाले आणि जे रस्त्यावर तुमचं ते नूडल्स किंवा तुमचे हे जे आहे चाप्सवाले वगैरे, ते यांना इतकी अडचण झाली की आता काड्या आणि कोळशावर आले आहे। आणि कॅटरिंगवाले जे आहे, कॅटरिंगवाल्यांना देखील याची झळ पोचलेली आहे, तर त्याच्यामुळं ती मागणी वाढली आहे। कॅटरिंगवाल्यांची किती मागणी आहे, म्हणजे आता तुमच्याकडे येत असलेली पूर्वीची मागणी आणि आता किती मागणी वाढली? त्याचं असं आहे की त्यांनी बुकिंग केलेलं आहे आधी, तर त्या हिशोबाने इतके रेट वाढले याचे गॅसचे, तर हे वाढल्यामुळे त्यांना अडचण झाली। तर त्याच्यामुळे त्यांनी हा विचार केला की हे आता युद्ध केव्हा थांबणार, काय थांबणार, स्टॉक केव्हा येणार, तर म्हणून त्यांनी आपल्या इथूनच काड्या नेऊन थोडासा जो व्यवस्था असते तात्पुरती, म्हणून त्यांनी तेवढा स्टॉक करून नेलेला आहे। खरं तर लग्न सराई आहे, त्यामुळे लोकांनी बुकिंग केली आहे का आम्हाला लाकडं लागणार आहे, आम्हाला कोळसा लागणार अशी काही आणि आधी जे आलेले आहेत त्यांनी नेलेलं आहे, कारण आता आज 15-16 तारीख आहे, सध्या 8 ते 10 दिवस लग्नाचं बुकिंग बंद आहे। एप्रिल नंतर ते बुकिंग सुरू होणार, तोपर्यंत ही व्यवस्था जर गॅस सिलेंडरची सुरळीत झाली तर मग थोडीशी कंडिशन व्यवस्थित येईल। पण एकंदरीत आमची जी सेवा आहे अविरत सुरू आहे। तुम्ही दर वाढवलेले नाही? नाही, दर वाढवलेले नाही आम्ही। नक्कीच आपण पाहू शकतो। खरं तर ज्योती कोल इंडस्ट्रीमध्ये आपण आहो, या ठिकाणी कोळसा आहे, लाकडापासून तयार केलेला कोळसा आहे, दगडी कोळसा आहे आणि ह्या सगळ्याची मागणी जी आहे ती 50% वाढलेली आहे। म्हणजे पूर्वी जे फक्त घरगुती वापरासाठी वापरत किंवा अगदी छोटे जे लोक होते, छोटे व्यवसाय होते, ते खरं तर कोळसा वगैरे नेत होते। मात्र आता कॅटर्सवाले जुळले आहे, मोठे हॉटेल्सवाले यामध्ये जुळले आहे, त्यामुळे या सगळ्यात आपण पाहू शकतो की सिलेंडर तुटवड्याचा परिणाम झाला आहे। मात्र हॉटेल आणि दुकानं बंद न होण्यामागचं कारण आहे त्यांनी पर्यायी व्यवस्था जी आहे ती शोधली आहे। काहींनी इंडक्शनसारखे पर्याय निवडले, इलेक्ट्रिकचे पर्याय निवडले, तर काहींकडे जे शक्य होत नाही पदार्थ बनवणं, त्यांनी लाकडं आणि या कोळशाचा वापर सध्या करत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।